आता डोकं चक्रावून टाकणाऱ्या गुन्हेगारी विश्वातील 3 बातम्या पाहूयात, ज्यामध्ये घरातल्याच व्यक्तींनी आपल्याच घरावर डल्ला मारलाय। वसईमध्ये एका महिलेनं आपल्याच बहिणीच्या घरात 1.5 कोटी रुपयांची चोरी केली आहे, तर तिकडे पंढरपूरमध्ये केअरटेकर महिलेने घरातल्या 8.5 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियकराला कर्जातून बाहेर काढण्यासाठी प्रेयसीने आपल्याच आईचे 11 तोळे दागिने आणि 1.5 लाख रुपयांची चोरी केली आहे। चोरी प्रकरणाच्या या सगळ्या बातम्या पाहणार आहोत सविस्तरपणे। सुरुवातीची बातमी वसईमधून आहे। वसईतील 1.5 कोटींच्या चोरीचा उलगडा अखेर झालेला आहे। एका तरुणीनं बहिणीच्या सासरी चोरी केल्याचं उघड झालंय। बहिणीच्या सासऱ्याला घरात डांबून ठेवलं। रक्षाबंधना दिवशी ही सगळी चोरी या तरुणीनं केली आहे। ज्योती भानुशाली असं 27 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीचं नाव आहे। तिला पोलिसांनी नवसारी या ठिकाणाहून अटक केली आहे। शेअर बाजारामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं आणि त्याच नंतर तिने थेट बहिणीच्या श्रीमंत सासऱ्यांच्या घरावरच डल्ला मारलाय। गंभीर गुन्हा होता। वरिष्ठांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती, कारण या गुन्ह्यामध्ये त्या वयोवृद्ध इसमास काही इजा होण्याची देखील शक्यता होती, परंतु धर्म संयोगाने काही झालेलं नाही। नंतर त्या ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे आमच्या सेंट्रल युनिटचे पोलीस निरीक्षक अविराज कोराडे आणि त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले आणि नवसारी या ठिकाणी जाऊन जी महिला आहे त्या महिलेला रात्री 3:30च्या आसपास ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला विचारपूस केली असं त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये विशेष असं आहे की या गुन्ह्यामध्ये आमच्या टीमने त्वरित रिस्पॉन्स केल्यामुळे ती चोरी करणारी महिला हिला आम्ही त्वरित ताब्यात घेऊ शकलो आणि सर्व मुद्देमाल जसा जवळपास 1,54,00,000 रुपयाचे सोने चांदीचे दागिने हे आम्हाला इंटॅक्ट मिळालेले आहेत आणि पुढील तपास आमची माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन जाधव हे करत आहेत। तर पंढरपुरातील मोठ्या चोरीचा अखेर उलगडा झालेला आहे। घरातील केअरटेकर महिलेनंच ही चोरी केल्याचं उघडकीस आलंय। महिलेने घरातील 8,81,000चे दागिने लंपास केले होते। दागिन्यांसह केअरटेकर महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। फिर्यादीने मास्क बांधून आलेल्या इसमानं चोरी केल्याचा दावा केला होता, मात्र पोलिसांनी सूत्र फिरवत केअरटेकर महिलेला ताब्यात घेतलं आणि तास नंतर तपास केला असता संपूर्ण चोरीचा उलगडा झालाय। तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की त्याच घरातील काम करणारी एक केअरटेकर ह्या गुन्ह्यामध्ये हात होता। विचारपूस केल्यानंतर त्या केअरटेकरने याची कबुलीही दिली व त्यानंतर आपण यशस्वीरित्या ह्या गुन्ह्यातील जो चोरीला गेलेला सोन्याचे दागिने व चांदीचे जी वस्तू होते ज्यांची एकूण किंमत 8,81,700 रुपये होती ही आपण यशस्वीरित्या इथे रिकव्हर करू शकू। तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियकरासाठी प्रेयसी चोर बनल्याची घटना घडली आहे। स्वतःच्याच आईच्या दागिन्यांची प्रेयसीनं चोरी केली आहे। हडकोतील भारतनगर या ठिकाणी ही सगळी घटना घडलेली आहे। प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी या तरुणीनं आपल्याच आईच्या दागिने आणि पैशांवर देखील डल्ला मारलाय। घरातील 11 तोळे दागिने 1.5 लाखांची रोकड देखील या तरुणीनं चोरली आहे। मंगेश पंडित असं तरुणाचं नाव असून त्याच्यासह 19 वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे।